हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वरती आपण शोधायचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. ठीक आहे. सो हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वरती तुम्हाला शोधायचे क्वेश्चन कुठल्या प्रकारे विचारू शकतात. ठीक आहे. त्यातले आपण 2-3 एक्झाम्पल बघितले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला शो करायचे y फंक्शन इज गिवन देन शो दॅट. ठीक आहे. सपोज हे तुम्हाला शो करायचे तर दोन मेथड्स आहेत त्या शो करण्याच्या. सगळ्यात पहिले हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून घेतला आपण तिन्ही क्वेश्चन्स मध्ये आणि त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करून तुम्ही शो केलं. अदरवाइज तुम्हाला जे शो करायचं त्याची लेफ्ट हँड साइड घेतली आपण आणि लेफ्ट हँड साइड मध्ये हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जागेवर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जागेवर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पुट करून आपण इक्वेशन सॅटिस्फाय केलं किंवा इक्वल टू आर एस दाखवलं. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा शो करू शकता. ठीक आहे. मला त्याच टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे. क्वेश्चन नंबर 4 y is equal to 3 cos log x plus 4 sin log x. ठीक आहे. सो तुम्हाला शो करायचे x squared is equal to y upon dx squared plus x divided by dx plus y is equal to 0. त्याच प्रोसिजरने आपण याला शो करू शकतो. सगळ्यात पहिले हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट ते शोधायला मध्ये म्हणून मला दिलेल्या फंक्शनचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागेल. ठीक आहे. सो y is equal to दिलेलं फंक्शन याला डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x बरोबर आहे. सो dy by dx is equal to, ठीक है, 3 कांस्टेंट डेरिव्हेटिव्ह ऑफ cos log x. ऍडिशन आहे. ऍडिशन मध्ये डेरिव्हेटिव्ह काय होईल सेपरेट. डायरेक्टली एक स्टेप नाही. इकडे डेरिव्हेटिव्ह सेपरेट, इकडे डेरिव्हेटिव्ह सेपरेट आणि कांस्टेंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ sin log x. sin log x. ठीक आहे. मग काय ना 3 व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos log x. नाही आपल्याला डेरिव्हेटिव्ह cos x माहिती आहे. सो x च्या जागेवर कुठली व्हॅल्यू असेल कन्सिडर द f of x. So derivative of composite function. So what is the derivative of cos f of x minus sin log x. Minus sin log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये 1 by x. ठीक आहे. 1 by x plus 4. So what is the derivative of sin log x. sin log x चा डेरिव्हेटिव्ह माहिती का नाही. sin x चा माहिती. So x च्या जागेवर any value, so it will be considered as f of x. So that is the derivative of composite function. So what is the derivative of sin f of x? Cos f of x. Cos log x. आणि f of x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये 1 by x. ठीक आहे. सो काय येणार आहे मायनस 3 sin log x अपॉन x. ठीक आहे. प्लस 4 cos log x अपॉन x. ठीक आहे. हे dy by dx. ठीक. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करतोय हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट ते शोधायचं मध्ये आपल्याला त्याच्यामुळे आपण याला दोन वेळा डिफरन्शिएट करायचं. पण आता या क्वेश्चन्स मध्ये काय चेंज आहे बघा. आधीचे 3 क्वेश्चन जे आपण बघितले आणि या क्वेश्चन्स मध्ये काय डिफरन्स आहे. तुम्ही यालाही त्याच पद्धतीने करू शकता नो प्रॉब्लेम. पण म्हणजे थोडंसं जे काही स्टेप्स आहेत त्या वाढवल्या आणि कॅल्क्युलेशनचा पार्ट वाढला. ठीक आहे. चेक करू ना आपण. हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झाला सगळ्याचा डिनॉमिनेटर x. ठीक आहे. सो याला जर मी अगेन डिफरन्शिएट केलं. ठीक आहे. सो दॅट इज u अपॉन v. ही टोटल टर्म्स u अपॉन v. ठीक आहे. आणि u अपॉन v चा तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहिती आहे. खूप लेंथी फॉर्म्युला आहे. u अपॉन v इंटिग्रेटेड ऑफ v मायनस u इंटिग्रेटेड ऑफ v अपॉन v स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यापेक्षा काय करतोय मी इथपासूनच ऍडजस्टमेंट करायला सुरुवात करतोय. हा x मला नको आहे इकडे डिवाइड मध्ये कारण हा x डिवाइड मध्ये जर असता तर मला u अपॉन v चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो काही x आहे हा x डिवाइड आहे. सो हा x दोन्हीकडचा डिवाइड इकडे काय होणार मल्टिप्लाय किंवा मी x ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. म्हणजे हा x कॅन्सल झाला अपॉन मधला तर u अपॉन v चा फॉर्म्युला येणारच नाही. ठीक आहे. u अपॉन v चा फॉर्म्युला खूप लेंथी आहे. त्यामध्ये u अपॉन v इंटिग्रेटेड ऑफ v मायनस u इंटिग्रेटेड ऑफ v अपॉन v स्क्वेअर. मग हे v हे u त्यामध्ये u मध्ये पुन्हा ऍडिशन्स. ठीक आहे. पुन्हा सेपरेट. ठीक आहे. सो कॅल्क्युलेशनचा पार्ट वाढेल. म्हणून मी मोस्ट ऑफ द ऍडजस्टमेंट करून क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे हे सांगतोय. तुम्ही तसेही केलं तरी फायनली तुम्ही शो करू शकता. ठीक आहे. पण हा क्वेश्चन याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पासूनच ऍडजस्टमेंट करतोय. हा x मला नकोय. सो मी x ने मल्टिप्लाय करतो. सो मल्टिप्लाय x ऑन बोथ साइड. ठीक आहे. x ने मल्टिप्लाय करू शकता. काय येणार x dy by dx इकडे मल्टिप्लाय होईल. ठीक आहे. मल्टिप्लाय x and divide x cancel. It will minus 3 sin log x. ठीक है. Plus x multiply divide cancel 4 cos log x.
ठीक आहे, कारण x नाहीच आहे आपण मध्ये, न्यूमरेटर डिनॉमिनेटर नाहीच आहे. आता मी याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. आधी ऍडजस्ट म्हणजे x इकडे डिवाइड करून मल्टिप्लाय करून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो इकडे मी आता डेरिव्हेटिव्ह x into dy by dx. सो इकडे u upon v चा फॉर्म्युला आहे का, कारण x आणि dy by dx मल्टिप्लाय. u upon v पेक्षा u into v चा फॉर्म्युला चालेल. u upon v चा फॉर्म्युला थोडासा लेंथी आहे, त्यामुळे u into v चालेल, पण u upon v असेल तर मोस्ट ऑफली आपण डिवाइड असेल तिकडची टर्म टोटल आला तर डिवाइड ची इकडे मल्टिप्लाय. ठीक आहे. देन इकडे -3 ऍडिशन आहे, डेरिव्हेटिव्ह सेपरेट, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin log x. ठीक आहे, प्लस 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ cos log x. ठीक आहे, एडिशन मध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट. इकडे डेरिव्हेटिव्ह कशाचा, x into dy by dx. सो यामध्ये कुठला फॉर्म्युला आहे, डेरिव्हेटिव्ह u into v. सो u म्हणजे x, डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे काय, dy by dx प्लस dy by dx v into डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ठीक आहे, u च्या जागेवर x, हे u v ची व्हॅल्यू u ची व्हॅल्यू, u into डेरिव्हेटिव्ह ऑफ v plus v into डेरिव्हेटिव्ह ऑफ u is equal to -3. वर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin log x माहिती का, नाही sin x माहिती आहे. सो या log x ने मी काय कन्सिडर करणार, f of x. वर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin f of x cos f of x, cos log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये 1/x प्लस 4. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ cos log x माहिती आहे, नाही. सो log x ला काय कन्सिडर करणार, f of x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ cos f of x मायनस sin f of x, आणि f of x म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय मध्ये 1/x. ठीक आहे. सो x dy by dx, d into d, d square y upon dx square plus dy by dx. And what is the derivative of x? kx चा डेरिव्हेटिव्ह k, तर 1x चा डेरिव्हेटिव्ह 1, k ची गरज आहे नाही. -3 cos log x. ठीक है, अपॉन x. ठीक है, ये प्लस माइनस क्या होईल, -4 sin log x अपॉन x. ठीक, आता आपल्याला शो करायचे x स्क्वेअर dy by dx x dy by dx. ठीक आहे, मग हा x पुन्हा दोन्हीकडे मल्टिप्लाय डिवाइड आहे. सो मी x ने काय करतो, मल्टिप्लाय x आणि मल्टिप्लाय केला x, multiply by x on both sides. So x into x square d square y upon dx square plus इथे सुद्धा x multiply x dy by dx, multiply x divide x cancel. So minus हे minus आणि minus दोन्ही मिळून कॉमन काढतो, multiply x divide x cancel, आणि minus कॉमन काढलं तर उरलं काय, 3 cos log x plus 4 sin log x. आणि मला सांगा 3 cos log x, आता आपल्याला शो करायचं या दोन टर्म्स आल्या तर इथं प्लस y पाहिजे. ठीक, मला सांगा ती टर्म्स नाही त्या आपल्या शोधण्यात मध्ये, तर ती जर ऑब्झर्व केली तर काय येईल लक्षात, 3 cos log x plus 4 sin log x. that will be your given question, that is the function of y. म्हणजे जे काही दिलेले फंक्शन आहे and it will be considered as y. 3 cos log x plus 4 sin log x कशाची व्हॅल्यू y. मग या ब्रॅकेटला काय करू शकतो मी y. सो हे मायनस y इकडे आल्यानंतर काय होईल प्लस, म्हणजे x स्क्वेअर d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस x dy by dx. ठीक आहे, हे मायनस घेऊन काय होईल प्लस y इज इक्वल टू. तर या पद्धतीने सॉल्व करावं लागेल या टाइपचे क्वेश्चन, ज्याच्यामध्ये आपण आधीच ऍडजस्टमेंट केली. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पासूनच हा x डिवाइडेड, सो u पण चा फॉर्म्युला आला असता. त्याच्यामुळे काय केलं, x डिवाइडेड तर तो इथे मल्टिप्लाय करून घेतला. ठीक आहे, आणि मग ऍडजस्टमेंट करून त्याला डिफरन्शिएट केलं. ठीक आहे, सो या प्रकारे तुम्ही शो करू शकता. ठीक आहे, सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. Then next question, y is equal to e raised to m cos inverse x. Then show that in bracket 1 minus x square d square y upon dx square minus x dy by dx minus m square y is equal to 0. ठीक है, सो दिलेला जो काही क्वेश्चन y is equal to f of x, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. सो आपल्याला दोन वेळा डिफरन्शिएट करावं लागेल, पण
या टाइपच्या आजच्या टाइपचे जे काही क्वेश्चन्स हे ऍडजस्टमेंट करतोय आपण आधीच त्यांची जे काही शो करायचे ते करायचे, किंवा अदरवाइज तुम्ही जसे आपण आजचे 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले त्या पद्धतीने केलं तरी चालेल. ठीक आहे. तर दिलेल्या फंक्शनचा आपण सगळ्यात पहिले डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx is equal to derivative of e raised to m cos inverse x. So e raised to x माहिती आहे आपल्याला, e raised to m cos inverse x माहिती आहे नाही. So it will be considered as f of x. So what is the derivative of e raised to f of x? E raised to f of x into derivative of f of x. ये e raised to m cos inverse x into derivative of m cos inverse x. Composite function का derivative काय ना e raised to m cos inverse x. ठीक है, m cos inverse x, so m बाहर and what is the derivative of cos inverse x? minus 1 upon root 1 minus x square. काय ना minus 1 upon root 1 minus x square. ठीक है. so ये m आणि माइनस मी आधी लिहितो. सो काय ना है dy by dx is equal to minus m into minus 1 minus m e raised to m cos inverse x upon root 1 minus x square. root 1 minus x square. आता इधर root 1 minus x square. ठीक है. आता हे डिवाइड आहे. आता एक लक्षात हे जरा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला शो करायचं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. तुम्ही याला पुन्हा डिफरन्शिएट करणार देन अगेन डेरिव्हेटिव्ह काढत असताना राइट हँड साइडचा u upon v. सो u upon v चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. लेंदी फॉर्म्युला थोडासा कॅल्क्युलेशनचा पार्ट जास्त करणं आहे, कॅल्क्युलेशन जास्त करावं लागते. त्याच्यामुळे काय करतो आपण या टाइपचा u upon v जर येत असेल dy by dx तुमचा तर आपण त्याला इथेच ऍडजस्टमेंट करतोय. हा जो काही डिवाइड आहे हा डिवाइड इकडे काय करतोय मल्टिप्लाय. म्हणजे काय ना रूट 1 minus x square dy by dx is equal to minus m e raised to m cos inverse x. मला सांगा e raised to m cos inverse x कुठे शोधायच्यामध्ये नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्याला e raised to m cos inverse x म्हणजे त्याला या फंक्शन काय कन्सिडर करायचे y म्हणजे e raised to m cos inverse x जर y करणार कारण y फंक्शन मध्ये. ठीक आहे. इकडेच ऍडजस्टमेंट dy by dx minus m आणि याला म्हणजे दिलेलं फंक्शन घेऊया. ठीक. आता क्वेश्चन मध्ये रूट 1 minus x स्क्वेअर नाहीये, मला रूट कॅन्सल करायचं. सो काय करावं लागेल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. दोन्ही साइडला काय करतो मी स्क्वेअर करतो. ठीक आहे. मग हे स्क्वेअर अँड रूट कॅन्सल. सो दॅट इज 1 minus x स्क्वेअर. सो याचा सुद्धा स्क्वेअर येईल dy by dx होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस आणि लक्ष द्या मायनसचा स्क्वेअर काय होईल प्लस सगळ्याच स्क्वेअर कारण मल्टिप्लाय मध्ये स्क्वेअर सगळ्यांना सेपरेट करते. मायनसचा स्क्वेअर प्लस m स्क्वेअर y स्क्वेअर. ठीक आहे. आणि 1 minus x स्क्वेअर आपल्या शोधायच्या क्वेश्चन मध्ये होतं त्याच्यामुळे रूट नको रूट कॅन्सल करून घ्या. ठीक आहे. आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट शोधायमध्ये हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झालं याला पुन्हा आपण डिफरन्शिएट करा. u upon v पेक्षा u into v चा फॉर्म्युला चालतो पण u upon v जर येत असेल आपल्या इक्वेशन मध्ये तर ते डिवाइडचे इथे मल्टिप्लाय करा म्हणजे u into v चा फॉर्म्युला येतो. म्हणजे त्याच्यापेक्षा हा फॉर्म्युला थोडासा सोपा आहे. u upon v चा फॉर्म्युला थोडासा लेंदी जातो आपल्याला. ठीक आहे. मला डिफरन्शिएट करायचे अगेन. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय ना डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 minus x square into dy by dx whole bracket square is equal to m is a constant so m square derivative जब आए फक्त डेरिवेटिव कशाकडे y square. ठीक आहे. आता डेरिवेटिव आहे दोन ब्रॅकेटचा 1 minus x square into सेकंड ब्रॅकेट dy by dx whole bracket square. सो याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला आहे डेरिवेटिव u into v मल्टिप्लाय आला सो u into चा फॉर्म्युला u 1 minus x square derivative of v that is dy by dx whole bracket square plus v म्हणजे dy by dx whole bracket square into derivative of u म्हणजे पहिला ब्रॅकेट 1 minus x square is equal to m square and what is the derivative of y square with respect to x dependent variable चा derivative y square derivative काय येणार
ट्वाइस वाय आणि मल्टिप्लाय मध्ये dy बाय dx, मल्टिप्लाय मध्ये dy बाय dx. ठीक आहे, काय आहे क्वेश्चन 1 मायनस x स्क्वेअर dy बाय dx दोन ब्रॅकेटचा स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह. आपल्याला कोणता फॉर्म्युला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. इथे x नाहीये, सो इट विल बी कन्सिडर्ड ॲज f of x. So what is the derivative of f of x square? Twice f of x. म्हणजे twice dy by dx into multiply मध्ये derivative f of x. f of x कशाला कन्सिडर केले? dy by dx. या ब्रॅकेटला f of x कन्सिडर केले, f of x square twice f of x into derivative of f of x dy by dx plus dy by dx whole bracket square. ठीक है, या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 माइनस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह माइनस 26 इज इक्वल टू आधी देते ट्वाइस m स्क्वेअर y dy बाय dx. ठीक है, काय नाव म्हणते 1 माइनस x स्क्वेअर, ठीक है, 2 dy बाय dx. ठीक है, 2 dy बाय dx into d square y upon dx square plus minus twice x dy by dx whole bracket square is equal to twice m square y dy by dx. आता एक लक्ष द्या, twice dy by dx, twice dy by dx, twice dy by dx. dy by dx को फक्त आपल्याला इथे पहिले 1 minus x bracket square d square y upon dx ही टर्म्स नंतर. So twice dy by dx ने डिवाइड करूंगी dy by, ठीक है, इथपर्यंत क्लियर सगळ्यांना. 1 minus x square twice dy by dx d square y upon dx square minus twice x dy by dx whole bracket square is equal to twice m square y dy by dx. आता आपल्याला जे शो करायचे त्याच्यामध्ये काय आहे 1 minus x square d square y upon dx square ही टर्म्स नाही. ठीक आहे, इकडे सुद्धा ही टर्म्स नाही पाहिजे. सो मी twice dy by dx ना काय करतो, दोन्ही साइडने डिवाइड करतो. ठीक है, तो दोन्ही साइडला जर डिवाइड केलं तर twice dy by dx आणि डिवाइड बाय dy by dx कॅन्सल. इथे काय होणार 1 minus x square d square y upon dx square. ठीक है, 2 कॅन्सल dy by dx आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन dy by dx स्क्वेअर एंड ब्रॅकेट कॅन्सल. इथे उरलं x dy by dx, 2 dy by dx आणि डिवाइड 2 dy by dx कॅन्सल m square y. आता हे प्लस m square y इकडे नंतर काय होईल मायनस m square y. ठीक आहे, सो या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. याच्यामध्ये काय क्वेश्चन 4 आणि 5 मध्ये आपण काय केलं की क्वेश्चन 4 आणि 5 मध्ये आपण जेव्हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतोय त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या टर्म्स मध्ये येते. मी याला जर इथेच डिफरन्शिएट केलं, अगेन डिफरन्शिएट, तर u अपॉन v चा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि u अपॉन v चा फॉर्म्युला थोडासा लेंथी. त्याच्यामुळे काय करतो आपण जेव्हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह येतोय तेव्हाच आपण ऍडजस्टमेंट करतो, इकडची डिवाइडची टर्म्स तिकडे मल्टिप्लाय घेऊन जातो. ठीक आहे, आणि या प्रकारे आपण शो करू शकतो या टाइपचे क्वेश्चन. ठीक आहे, सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. ठीक आहे, देन नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, हा क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या. याच्यामध्ये जवळपास पॅरामेट्रिक फंक्शनची कन्सेप्ट आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे दोन्ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, सो दोन फंक्शन दिले x a sin t b cos t and y a cos t b sin t. आणि तुम्हाला शो करायचं d square y upon dx square is equal to minus in bracket x square plus y square upon y cube. ठीक आहे, सो हा क्वेश्चन तुम्हाला शो करायचा आहे. त्याच्यामध्ये इकडे लक्ष द्या, दोन पॅरामेट्रिक फंक्शन x चं फंक्शन ऑफ t आणि y चं फंक्शन ऑफ t. जर आपण आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला तर हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह येणार आहे t च्या टर्म्स मध्ये. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या, याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे t च्या टर्म्स मध्ये येणार आहे. ठीक आहे, dy by dx, कारण जर पॅरामीटर t आहे तर dy by dx पण t च्या टर्म्स मध्ये येणार. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दोन फंक्शन आहे sin t b cos t, म्हणजे sin t आहे आणि cos t म्हणजे t दोन सोबत आहे. सो t ची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट करू शकतो, जसे आपण पॅरामीट्रिक फंक्शन मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह केले, t ची व्हॅल्यू किती x किंवा y च्या टर्म्स मध्ये. ठीक आहे, x किंवा y च्या टर्म्स मध्ये, पण या क्वेश्चन मध्ये x y च्या टर्म्स मध्ये प्रूव्ह नाही करू शकत. ठीक आहे, सो हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा लक्ष द्या. सगळ्यात पहिले जे काही इक्वेशन दिले तुम्हाला x a sin t b cos t. ठीक आहे, तर हे t चे फंक्शन्स आधी कॅन्सल करून टाकायचे तुम्हाला. ठीक आहे, आता t चे फंक्शन कसे कॅन्सल होतील तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, and y a cos t
प्लस बी साइन टी. आता तुम्ही जर बघितलं तर फंक्शन सेम थोडंफार फक्त मायनस प्लसचा चेंज आहे. जर मी स्क्वेअर केला या टर्मचा स्क्वेअर केला, ठीक आहे ठीक आहे, स्क्वेअर केला आणि या टर्मचा स्क्वेअर केला, ठीक आहे, स्क्वेअरिंग स्क्वेअरिंग, ठीक आहे. तर आणि नंतर ऍडिशन जर केली तर sin t cos t sin t कॅन्सल होतो, ठीक आहे. करू आपण स्क्वेअरिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, स्क्वेअरिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, then add इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. स्क्वेअरिंग करू आपण आणि ऍड पण करू, ठीक आहे. मग काय येणार x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँड टर्मचा स्क्वेअर a sin t मायनस b cos t ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. देन प्लस a cos t प्लस b sin d होल ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. माझं स्क्वेअरिंग आहे तर a आणि a मायनस ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर sin स्क्वेअर t मायनस ट्वाइस ab sin t cos t, ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे मायनस प्लस b स्क्वेअर cos स्क्वेअर t प्लस a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर काय ना a स्क्वेअर cos स्क्वेअर t प्लस ट्वाइस ab cos t sin t प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर t. आता एक लक्षात आहे ही टर्म मायनस ट्वाइस ab sin t cos t आणि प्लस ट्वाइस ab cos t sin t, प्लस मायनस टर्म्स कॅन्सल. आता मी याच्यातून a कॉमन काढू शकतो दोन्ही मधून, ठीक आहे. काय आहे लक्षात ठेवा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू इतना a स्क्वेअर आणि a स्क्वेअर काय करते कॉमन काढतो. सो a स्क्वेअर जर कॉमन काढला तर इथे काय होईल sin स्क्वेअर t प्लस cos स्क्वेअर t, sin स्क्वेअर t प्लस cos स्क्वेअर t प्लस इथे b स्क्वेअर इथे b स्क्वेअर, या दोन टर्म्स मधून मी b स्क्वेअर कॉमन काढतो. b स्क्वेअर जर कॉमन काढलं तर उरलं काय cos स्क्वेअर t प्लस sin स्क्वेअर t, ठीक. मग काय ना x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर आणि sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा 1, ठीक आहे, प्लस b स्क्वेअर आणि sin cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा एकच आहे 1. सो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर, ठीक. दोन्ही पॅरामेट्रिक फंक्शन होते पण दोन्ही पॅरामेट्रिक फंक्शन चे जे काही x चं फंक्शन होते आणि y चं फंक्शन होते. सो राइट हँड साइडच्या t आपण कॅन्सल केल्या. कुठल्या पद्धतीने कॅन्सल केल्या दोन्ही इक्वेशनचे स्क्वेअर केले आणि मग ते ऍड केले, ठीक आहे. कारण ते प्लस मायनसचा फरक होता फक्त आणि फंक्शन sin t cos t sin t cos t होतं. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की t चे टर्म्स आपण या पद्धतीने कॅन्सल करू शकतो, ठीक आहे. आता याला आपण डिफरन्शिएट करणार जे काही शो करायचे ते. देन हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे सगळ्या क्वेश्चन पेक्षा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय येणार ऍडिशन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ a स्क्वेअर. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर twice x, y स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x twice y divided by x is equal to a square चा, ठीक. माझा इकडे लक्ष द्या twice x plus twice dy by dx, यातनं 2 कॉमन काढलं सो x plus y dy by dx is equal to 0. हे 2 इकडे डिवाइड so x plus y dy by dx is equal to 0, ठीक आहे. आपल्याला फर्स्ट dy by dx काढायचं आहे प्लस x तिकडे जाऊन काय होईल मायनस x म्हणजे y dy by dx is equal to minus x and dy by dx इकडचा y तिकडे जाऊन काय होईल dy minus x. हे झालं तुमचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy by dx. पण तुम्हाला शो करायचे त्यामध्ये हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिजे d स्क्वेअर y upon dx स्क्वेअर. सो याला आपल्याला काय करावं लागेल डिफरन्शिएट करावं लागेल, अगेन डिफरन्शिएट, ठीक आहे. आता एक समोर तुम्ही करू शकता पुन्हा डिफरन्शिएट करायचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय ना
डेरिवेटिव dy by dx चा डेरिवेटिव d square y upon dx square minus derivative of x upon y. So minus in bracket, so derivative x upon y म्हणजे u upon v चा फॉर्म्युला काय येणार v y into derivative of x, ठीक है, प्लस, ठीक है, प्लस x into dy by dx काय येणार u upon v, v into derivative of u minus u upon derivative of v upon v square म्हणजे y square, ठीक है. मग काय येणार ते मायनस y मायनस x dy by dx, ठीक है, अपॉन y स्क्वेअर, ठीक है. आता तुम्हाला शो करायचं हे टर्म्स, ठीक है. आता x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, ठीक, u upon v. आता x dy by dx ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy by dx? ही टर्म्स नको आहे आपल्याला शोधायच्या क्वेश्चन मध्ये. dy by dx ला काय करू शकतो आपण मायनस xy, ठीक आहे, काय करू शकतो मायनस xy म्हणजे मायनस y मायनस x आणि dy by dx ची व्हॅल्यू मायनस x अपॉन y स्क्वेअर, ठीक आहे. सो काय ना d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस y मायनस x प्लस x स्क्वेअर अपॉन y अपॉन y. एडिशन करायची, हा y स्क्वेअर y into y काय होईल y स्क्वेअर म्हणजे d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, लक्ष द्या व्यवस्थित, मायनस y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर अपॉन हा dy by dy आणि हा y स्क्वेअर काय येणार y, ठीक आहे. सो हे आपण शो केलं d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन y, ठीक आहे. त्याला आधी लिहू शकतो मी प्लस ची टर्म x स्क्वेअर dy by dx इज इक्वल टू मायनस, दोन्ही प्लस आहे, सो x स्क्वेअर पहिले लिहिलं ब्रॅकेट मध्ये, y स्क्वेअर नंतर लिहिलं अपॉन y, ठीक आहे. हा जो काही क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 6, हा क्वेश्चन सगळ्या क्वेश्चन पेक्षा थोडासा डिफरंट होता. ज्याच्यामध्ये दोन पॅरामेट्रिक फंक्शन दिले होते x आणि y, x इज अ फंक्शन ऑफ t आणि y इज अ फंक्शन ऑफ c. जर मी आता पॅरामेट्रिक फंक्शन नुसार जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला असता तर dy by dx हे t च्या टर्म्स मध्ये आन्सर आलं असतं, ठीक आहे. आणि t ची व्हॅल्यू आपल्याला x y च्या टर्म्स मध्ये पुट करता आली असती कारण t हा दोन ठिकाणी प्रेझेंट आहे. सपोज t एकच ठिकाणी असता twice a t, सो t ची व्हॅल्यू twice a डिवाइड झाला असता, ठीक आहे. पण t दोन ठिकाणी असल्यामुळे यू कॅन नॉट पुट द व्हॅल्यू ऑफ t इन टर्म्स ऑफ x and y. सो हाऊ टू सॉल्व दैट टाइप ऑफ क्वेश्चन? फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू स्क्वेअरिंग देन एडिंग, ठीक है. स्क्वेअरिंग नंतर एडिंग जर केली मी, ठीक आहे, नंतर a प्लस b मायनस ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a प्लस ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, तर t च्या टर्म्स कॅन्सल होतात. मग त्यानंतर मी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढलं, त्याला पुन्हा डिफरन्शिएट केलं आणि या पद्धतीने शो केलं. सो मोस्ट ऑफली डिफरन्शिएशन चॅप्टर्स वरचे जवळपास सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेत आपण, ठीक आहे. या क्वेश्चन व्यतिरिक्त अजून काही क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला काही अडचणी असतात, तुम्ही जर बरी क्वेश्चनची प्रॅक्टिस करत असतात, ठीक आहे, काही अडचणी असतात तर तुम्ही मला कॉल करा किंवा मेसेज करा, ठीक आहे.